भारताच्या सैन्याचं कसं आहे, मनामध्ये आपल्या जे रक्तामध्ये ते हिंमत आहे लढण्याची, म्हणून आपण लढू शकतो. सर, येणाऱ्या काळात जर युद्धाची वेळ आली, तर त्या युद्धासाठी आपण किती तयार आहोत? भारतीय सेना जी आहे, ही ऑलवेज सक्षम आहे. ऑपरेशन सिंधूरमध्ये, 71मध्ये, 47मध्ये वेगवेगळ्या युद्धामध्ये आपण विजय हासिल केलेली आहे. हो, हो, हो. आणखीन काही केलं पाहिजे का? येस. आता रफाल घ्यायला 36 रफाल आपल्याकडे 36 आणखीन 112 घ्यायचे आहेत. हे सगळे स्पीडअप व्हायला लागले आणि झालं पाहिजे. कारण की आपल्याला 2 फ्रंट्स आहेत, चायना आणि पाकिस्तान. पाकिस्तान. तर ह्या 2 फ्रंटसाठी आपल्याला भरपूर इक्विपमेंट लागणार आहे. मॉडर्नायझेशन व्हायला लागले आणि आत्मनिर्भर भारतच्या तहत भारतामध्ये भरपूर काही इक्विपमेंट तयार पण व्हायला लागलाय. सो वी आर प्रिपेअरिंग and you have to keep improving with your equipment as well as your mindset. आणि भारतीय जे सेनेचं माइंडसेट सगळ्यात स्ट्रॉंग आहे. सर्वात स्ट्रॉंग आपलं माइंडसेट आहे. पॅटर्न टँक नावाचा एक टँक 65च्या आणि 71च्या युद्धामध्ये पाकिस्तानने वापरला होता. बेस्ट टँक होता त्या काळात आणि आपल्याकडे सेंच्युरियन टँक होते. तरी पण आपल्या त्या वर्ल्ड वॉर 2च्या टँकनी पॅटर्न टँकला हरवलं होतं. कारण मॅन बिहाइंड द मशीन. तुमच्याकडे कितीही भारी अशी इक्विपमेंट असू द्या आणि तुम्हाला चालवता येत नाही, लढता येत नाही, काही फायदा नाही. भारताच्या सैन्याचं कसं आहे, मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी स्ट्रॉंग. आपल्याकडे ते मनामध्ये आपल्या जे रक्तामध्ये ते हिंमत आहे लढण्याची आणि ते खरेपणा आहे, म्हणून आपण लढू शकतो. मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट.